नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर माझी स्टोरी पार्ट 10मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रविवारचा दिवस आहे त्यामुळे उशिरा कामावर आली आहे आणि इथं मस्त नाश्त्यासाठी मसाला पुरी केले आहे आणि दुसऱ्या घरी नाश्त्यासाठी नाचणीचे उत्तप्पे आणि तांदळाचे उत्तप्पे अशा प्रकारे 2 प्रकारचे उत्तप्पे केलेत. तेच तुम्हाला व्हिडिओतनं बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर माझी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मागच्या पार्ट 9मध्ये तुम्ही बघितली माझ्या मुलीच्या वेळेला पहिल्या बाळंतपणात काय झालं ते. त्यानंतर मुलगी झाल्याच्यानंतर 3 वर्षाच्या गॅपनी मला मुलगा राहिला. दुसऱ्यांदा मी गरोदर राहिली आणि दुसऱ्यांदा पण सेम असंच झालं. पण दुसऱ्यांदा आहे ना 4थ्या महिन्यातच मला माहेरी सोडण्यात आलं, कारण इकडे माझं बाळंतपण होणं शक्य नव्हतं सासरी. आणि त्याचप्रमाणे माझ्या सासूबाईंना विटाळ वगैरे चालायचा नाही, त्यामुळे 4था महिना लागला आणि मला माहेरी सोडण्यात आलं. तसं पण मिस्टरांना ते रोजच्या नेहमीच्या घरातल्या कटकटी शिवाय मला होणारा त्रास यापेक्षा मला म्हटले तू माहेरीच जा. 4थ्या महिन्यात माहेरी तर गेली, पण मग 9 महिनेपर्यंत माहेरी मला बसून कोण खाऊ घालणारं नव्हतं. त्यामुळे मग मी काम बघितलं आणि 2 घरी स्वयंपाक करायला जायची. 4 महिन्याची गरोदर होती. 9वा महिना लागेपर्यंत मी 2 घरी स्वयंपाकाची कामं केली आणि त्याबरोबरच माझे मिस्टर मला काही घर खर्चाला, हात खर्चाला पैसे द्यायचे. त्या पैशातनं मी माझ्या डिलेवरीसाठी पैसे जमा केले. पण माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेला माझं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं आणि तेव्हा देखील मला असाच त्रास झाला. एक पूर्ण दिवस मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर रात्री 11:45 वाजता गणेश चतुर्थीच्या दिवशी माझा मुलाचा जन्म झाला. मुलगा झाल्याच्यानंतर देखील सासरहून कोणीच बघायला आलं नाही. रात्री 11:45ला मी बाळंतीण झालेली आणि सकाळी 8:30-9 वाजता मिस्टर आले मला हॉस्पिटलमध्ये बघायला. त्यानंतर मग मी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन घरी गेली. आईबरोबर मी माझ्या घरी गेली. त्यानंतर सव्वा ते दीड महिना झाल्यानंतर मिस्टर मला भेटायला आले. मात्र ते माझ्या घरी येत नव्हते. त्यांना माझ्या घरच्यांचं वागणं वगैरे पटायचं नाही, तर त्यांनी मला बाळाला घेऊन स्टेशनवर बोलवलं होतं. तर मी माझ्या बाळाला घेऊन स्टेशनवर गेली आणि मग पप्पा त्याच्या बाळाला भेटले आणि मग जेव्हा माझा मुलगा 2 महिन्याचा झाला त्यानंतर आम्ही पुन्हा घरी गेलो. पण मग ह्या रोजच्या कटकटी, रोजच्या भांडणाला ते पण वैतागलेले, मी पण वैतागलेली. कारण कसं होतं ना, माझ्या सासूबाई विटाळ वगैरे खूप पाळायच्या आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा दर महिन्याला पिरियड्स यायचे तेव्हा तेव्हा ते मला 4 दिवस बाजूला कोपऱ्यात बसवायच्या. तर 4 दिवस कोपऱ्यात बसवल्यानंतर त्याच जागेवर बसायचं, तिथेच खायचं, तिथेच झोपायचं. त्या ज्या प्लेट देतील त्या प्लेटमध्येच जेवायचं. त्या कोपऱ्यातनं सरकायचं नाही. वॉशरूमला, बाथरूमला, टॉयलेटला बाहेर जायचं आणि अशा टायमाला पाण्याची वगैरे गरज असते आणि सरकारी टॉयलेटमध्ये ती सगळी सोय नसते. त्यामध्ये माझं सगळं करण्यामध्ये, मला आयतं जेवण देण्यामध्ये सासूबाईंना पण खूप त्रास व्हायचा. मग ह्यातनं माझ्या मिस्टरांनी रस्ता काढला की दर महिन्याला 4 दिवस मला पिरियड्स आल्याच्यानंतर मी माझ्या माहेरी जाऊन राहील. आणि मग ते तसं ठरलं आणि असेच 6 ते 8 वेळा मी 6 ते 8 महिने माहेरी जाऊन राहायची 4 दिवस. मग 5व्या दिवशी मी माझ्या सासरी यायची. पण ते पण माझ्या सासूबाईंना पटत नव्हतं. मग असे नेहमीच्या किरकिरी, भांडणं ह्यांना वैतागून मग माझ्या मिस्टरांनी मला दुसऱ्या ठिकाणी भाड्याने रूम घेऊन दिलं. पण मी तिथे भाड्याने राहायला लागली. पण तिथे मी माझ्या 2 मुलांना घेऊन राहत होती. माझे मिस्टर त्यांच्या आईकडेच राहत होते. कारण त्यांना असं वाटायचं की आईचं कर्तव्य पण मी पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे मग ते माझ्याकडे येऊन जाऊन राहायचे, पण राहायला मात्र ते त्यांच्या आईकडेच होते. सासूबाईंच्या घराच्या जवळच मला घर भाड्याने दिलेलं छोटंसं 6x8चंच घर होतं. तिथेच मी माझ्या 2 लेकरांना घेऊन राहत होती आणि तिथे राहत तर होती. मिस्टर दिवसभर ऑफिसला जायचे. ऑफिसवरून आले की रात्री झोपायला घरी जायचे. अधूनमधून आले तर अर्धा 1 तास यायचे आणि मुलांना आणि मला भेटून पुन्हा आईकडे जायचे. मग ह्या सगळ्यामध्ये भाड्याने रूम घेतलेलं त्याचं भाडं, मुलांचा खर्च, शाळा, ट्यूशन ह्याचा सगळा खर्च. त्यामुळे मग मी काम शोधायला सुरुवात केली. पण मला लगेच काय काम सापडलं नाही. मग मी काय केलं, कुलाबा आहे ना तिथून मच्छी घेऊन यायची. रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी पहाटे 4च्या गाडीला जायची, मच्छी घेऊन यायची. घरी आल्यावर ती मच्छी बरोबर वेगळी वेगळी करायची, बर्फात ठेवायची आणि दारोदारी जाऊन मी मच्छी विकायची. म्हणजे मी मच्छी विकायचं कामसुद्धा केलेलं आहे. पहाटे जावं लागतं मच्छी घ्यायला कुलाब्याला. बंदरावर, तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर तिथे होलसेल भावामध्ये मच्छी मिळते.
ती मी रोज सकाळी 4:20ची गाडी पकडायची, स्टेशनला चालत जायची. पहाटे अंधार असायचा, थंडी असायची, पण मी मात्र आपल्या पिशव्या घ्यायची. लेकरं आतमध्ये झोपलेले राहायचे, बाहेरून टाळा लावायची आणि मी मच्छी आणायला जायची. मच्छी घेऊन यायची. मला मिस्टर कधी कधी त्यांना वेळ असेल तर मच्छी वगैरे व्यवस्थित धुवून बर्फात टाकून द्यायचे. मग मी मच्छीचं टोपलं डोक्यावर घेऊन दारोदारी मच्छी विकायला जायची, म्हणजे घरोघरी जायची. खूप फिरायची. कधी कधी मच्छी विकल्या जायची, कधी कधी विकली जायची नाही. तर मग अशा वेळेला हा माल अंगावर पडायचा, कारण माझ्याकडे फ्रीज नव्हता. मग अशा टायमाला हॉटेलवाल्यांना वगैरे ती मच्छी मी उरलेली विकून टाकायची. मग ते देतील तो भाव घ्यायला लागायचा. कधी कधी फायदा व्हायचा, कधी कधी नुकसान व्हायचं. असेच काही महिने निघून गेले. मग त्यानंतर मला स्वयंपाकाचं काम मिळालं. मिळाल्यानंतर एक काम मिळालं, मग दुसरं मिळालं. मग मी मच्छीचा धंदा करणं सोडून दिलं आणि मग त्यानंतर मी हे स्वयंपाकाच्या कामामध्ये उतरली. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल की तू स्वयंपाकाच्या कामात कसं काय उतरली. तर मी लग्नाच्या आधी देखील स्वयंपाकाचं काम करायची. लग्नानंतर मी गरोदरपणात पण माहेरी गेली आईकडे, तेव्हासुद्धा मी स्वयंपाकाची कामं करायची. तर जेवण बनवायचा अनुभव मला होता, घरकामाचा अनुभव होता. त्यामुळे मग मच्छीचा धंदा करणं खूप कठीण व्हायचं. पहाटे अंधारात जायला लागायचं, रिस्की होतं. त्यानंतर कसं मुलांकडे दुर्लक्ष व्हायचं. कधी कधी मच्छी विकायला 3 वाजायचे, 4 वाजायचे, खूप धावपळ व्हायची. मग त्यामुळे मग मी स्वयंपाकाचं काम पकडलं. मुलं सकाळी 7 वाजता कामावर गेले की त्यांना शाळेत सोडून तिथूनच मी कामावर जायची, कारण मिस्टरांचं काय खाणं पिणं राहणं त्यांच्या आईकडेच होतं. ते अधूनमधून फक्त मुलांना आणि मला भेटायला यायचे. असे आम्ही 3 वर्ष वेगळे काढले. 3 वर्ष ते त्यांच्या आईकडे आणि मी माझ्या घरी माझ्या मुलांसोबत. तर असं करून मग मी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, असे 5 कामं पकडले आणि थोडेफार पैसे जमा केले. थोडाफार खर्च मुलांसाठी करत होती आणि तेवढाच हातभार माझ्या संसाराला लागत होता. तेव्हापासून मग माझं जेवण, मी बनवलेलं जेवण लोकांना आवडू लागलं. ते मला कामासाठी बोलवायला लागले आणि मग हळूहळू मला खूप चांगली लोकं, खूप चांगली कामं मिळायला लागली. ह्या कामाची मग मला सवय झाली आणि आता जेवणामध्ये तुम्ही व्हेज म्हणा, नॉनव्हेज म्हणा, कुठलीही डिश म्हणा, इंडियन म्हणा, चायनीज म्हणा, कॉन्टिनेंटल म्हणा किंवा साऊथ इंडियन म्हणा, गुजराती डिश झाली. आपले ब्राह्मण लोक जसं जेवण बनवतात तसं कुठल्याही प्रकारचं जेवण म्हणा तुम्ही मला सांगू शकता, ते मी सगळं बनवू शकते. सगळे सँडविचेस, सगळे पराठे. तर असं करून करूनच माणूस त्यामध्ये एक्सपर्ट होतो. मी स्वतःलाच काय सगळ्यात जास्त एक्सपर्ट समजत नाही, पण मला आता जेवणामध्ये एवढा हात बसला आहे की जर तुम्ही मला म्हटले 10 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे रीमा, तुला 1.5 ते 2 तास मिळतो, 1 तासात तुम्ही बनवून हा स्वयंपाक रेडी करू शकते. तर एवढा माझा हात बसलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे माझी ही स्टोरी जी जेवण बनवायची, कुकिंगची सुरू झाली आणि मग त्यानंतर 3 वर्षानंतर कोरोना सुरू झाला, कोविड सुरू झाला. तेव्हा मात्र मी खूप घाबरली, मिस्टरसुद्धा घाबरले आणि कोविड नंतर मिस्टर आमच्यासोबत राहायला लागले. व कोविडपर्यंत मी मुलांना घेऊन एकटीच राहत होती. त्यानंतर मग मिस्टर आमच्यासोबत राहायला लागले. मुलांना पण छान वाटायला लागलं, कारण की कसं आहे ना, मुलं पप्पांना थोड्या वेळासाठी भेटायचे. त्यानंतर मग पप्पांशी भेट व्हायची नाही. पण पप्पांची भेट झाल्यानंतर मुलांना पण छान वाटायला लागलं, पप्पा राहायला लागले. मग आम्ही कोरोनामध्ये खूप वेळ एकत्र राहिलो, कारण सगळ्यांना सुट्ट्या होत्या. घरात वेगळे वेगळे पदार्थ बनत होते. सगळे एकत्र मिळून खात होतो आम्ही. त्यानंतर भाजीपाला आणायला आम्ही एकत्र बाहेर जायचो. आठवड्याभराचा 10 दिवसाचा भाजीपाला घेऊन यायचा. अशा प्रकारे हा कोरोना झाला. कोरोनामध्ये मला 2 कामावर पगार भरून दिला, म्हणजे त्यांनी कामावर न जातासुद्धा मला 2 कामावर पगार मिळत होता. त्यानंतर मिस्टर अधूनमधून कामाला जायचे, कारण त्यांना पूर्ण सुट्टी नव्हती. एकदा कामावर गेले की ते 10 दिवसांनी परत घरी यायचे. त्यांना परत 5 दिवस सुट्टी असायची की परत 10 दिवस ते कामावर जायचे. असा कोरोना झाला. त्यानंतर हळूहळू आमचं सगळं सुरळीत व्हायला लागलं, कारण की कसं आहे ना, एखाद्या स्त्रीला जेव्हा बाईचीला नवऱ्याची साथ मिळते तेव्हा त्यांचा संसार फुलत जातो आणि मग कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. तर असा माझा हा प्रवास स्वयंपाक बनवायचा सुरू झाला. तर काही लोकं चांगली भेटली, काही लोकं वाईट भेटली, पण मी कधीच कोणाला वाईट म्हणू शकत नाही, कारण कसं आहे ना, आपण जसं वागू तसा समोरचा वागतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझ्या घरात जे छोटंसं बांधकाम काढलं मी,
घरातल्या घरातच आम्ही नवरा बायकोनी बनवायला काढलं. मिस्टर नाईट करून आलेले, ते काम करून दमलेले. नाईट करून येऊन पण त्यांनी घरात हे बांधकाम केलं थोडंफार. नंतर ते झोपले. त्यानंतर मुलगी पण कॉलेजवरनं आली जेवण करून, ती पण आराम करत होती. मी कपडे वगैरे धुतली, कारण चादरी वगैरे धुवायच्या होत्या. त्या वॉशिंग मशीनलाच लावल्या, बाहेर वाळू घातल्या. त्यानंतर ह्या सगळ्या भिंती मी घासायला घेतल्या. ही शिडी खूप रिस्की आहे. जास्त वर चढलं की सरकायची भीती वाटते. पण आणि त्यात हे सगळे झोपले होते. मला भीती वाटत होती, मी जर पडली तर मला कोण उचलायला पण येणार नाही. म्हणून मी जास्त वर उंच गेली नाही. तरी कसं बसं ते पत्र्यापर्यंत पुसलं, तर वर खाली तुम्हाला थोडासा फरक दिसत असेल. कारण भिंतींना खूप धूळ आणि घाण लागलेली होती आणि ते नुसतं पुसून किंवा झाडूनी झटकून निघत नव्हती. डाग पडले होते आणि ह्याला ऑइल पेंट लावलेला. त्यामुळे मग मी थोडीशी घासणी घेतली, थोडासा भांड्यांचा जेल घेतला, त्यांच्यानी भिंती घासून घेतल्या, ओल्या कपड्यांनी पुसून घेतल्या. अशा प्रकारे मी घरात एक 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 स्वच्छता करते. कारण मला आहे ना स्वच्छतेचा किडा आहे माझ्या अंगामध्ये. तर तुम्ही बघू शकता वरपर्यंत चढली मी आणि पत्र्यापर्यंत हात पोचून शेवटी ते सगळा कॉर्नर पुसून घेतला आणि तेव्हा कुठे मला चैन पडला. तर पार्ट 10 आपला मी इथेच संपवते. पार्ट 11 मला वाटतं शेवटचा असेल आणि पार्ट 11मध्ये माझी स्टोरी ही संपेल. तर 10 पार्टपर्यंत पार्ट बघितलेत तुम्ही, तर शेवटचा 11वा पार्ट नक्की बघा आणि मला असेच सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर अशा प्रकारे ही साफसफाई झालेली आहे. तर आता हा पार्ट 10 इथेच संपलेला आहे. भेटूया पार्ट 11मध्ये. तोपर्यंत जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया पार्ट 11मध्ये. तोपर्यंत बाय.